मी वाचायला काही सांगतो, तुम्हाला ते जोडायचं असेल तर बोला, नाहीतर आपण ती क्लिप सुरू करायला येतो आणि मग पुढचं थोडक्यात विषय मांडा पडायचा. जय हरी. नगर जिल्ह्यामध्ये 4 दिवसापूर्वी जो अहंकार माजला आणि त्याचा मूळ एक विषय पुढे आला की राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम करत असलेले प्रतीक बाळासाहेब काळे यांची आत्महत्यापूर्वी त्यांनी जी काही क्लिप, ऑडिओ आणि व्हिज्युअल या दोन्ही क्लिपच्या द्वारे जे काय त्याचं म्हणणं या ठिकाणी सर्वांसमोर ठेवलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मी कशामुळे आत्महत्या करत आहोत, कशाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, मला कुणी टॉर्चर केलं. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की जलसंधारण मंत्री शंकरराव यशवंतराव गडाख, शंकरराव गडाखांच्या पत्नी सुनीताताई शंकरराव गडाख, त्याचप्रमाणे मंत्र्याचे बंधू विजय यशवंतराव गडाख व इतर काही कर्मचारी यांचा नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्या क्लिपच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काय त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये विशेष करून 5 तारखेला जो जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे असं त्या क्लिप मध्ये नमूद केलेलं आहे. आमची अशी विनंती आहे की त्या क्लिपचं पूर्णतः चौकशी होणं गरजेचं आहे. ही चौकशी झाल्यानंतर मागील काळामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, विशेष करून मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वीच्या या सर्व धागादौरा या निमित्ताने पुढं येणार आहे आणि याच्यातनं ही चौकशी सखोल होणं ही अत्यंत महत्वाची आहे. या संदर्भामध्ये आपण सर्वांनी ती क्लिप पाहावी, त्या क्लिप मधून एक शब्द या निमित्ताने आपण ऐकावा आणि तो जे काही वस्तुस्थिती आहे ही जनतेसमोर ठेवत असताना या महाआघाडी सरकारमध्ये कशा पद्धतीने मंत्री सत्तेचा दुरुपयोग करतात, कशा पद्धतीने हे मंत्री सत्तेमधून दडपशाही, हुकुमशाही आणि त्रास द्यायचं काम या जनतेला करतात. ह्या जनतेचं सेवा करण्याचं काम सोडून त्रासदायक काम हे मंत्री करतात. तर यांना या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. तेव्हा तातडीने त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि त्या सखोल चौकशीला सामोरं जावं अशीच आमची सर्व नेवासकरांची जिल्ह्याची मागणी आहे. एक ऑडिओ क्लिप जी आहे व्हिडिओ सुरू होतोय, तो ऑडिओ क्लिप आहे. कोण सगळी माणसं नाही ही आत्महत्या करण्यापूर्वी गेली की आणि अनफॉर्च्युनेटली माझं एक माझ्या लक्षात प्लॅनिंग
तेव्हा त्यानंतर मला फोन करतोय आपलं सरकारी व्यंकटेश देशमुख विजय कराची करावं ऐकलं असेल ना झाला असं की ज्यावेळेस मी आवडीवर आवड सिद्ध करायला काम करताना मला माहिती करत असताना खूप म्हणजे खूप प्रयत्न केले what this is to just say, yes, naturally, बदलण्याचे व्हिडिओ पण आहे ना, व्हिडिओ पण दाखवतो तिथेच प्ले करून दाखवा ना, 54 सेकंदाची क्लिप आहे तिथेच प्ले करून तिथं तिथे दाखवतो ना. आडवा मोबाईल येऊ स्ट्रेट करा. पाठवा क्लिप पाठवा हा येस सर ठीक आहे. बोटं थोडं मागे घ्या, बोटं थोडी मागे घ्या, उभा साहेब बोटं थोडी मागे घ्या, उभा करा, उभा करा, उभा करा, उभा करा. हे 2 व्हिडिओ आहेत, या 2 व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय.
हे साधारणतः महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचं चित्र आहे. प्रत्येक मंत्री काही ना काही याच्यात आहे. आज नवा मंत्री म्हणजे रोज दुर्दैवाने दिवाळी इकडे आहे, याच वेळी मात्र महाराष्ट्रातल्या अनेकांच्या घरी अंधार पसरला आहे. त्याचं कारणच हे की अशा पद्धतीने जर मंत्री असतील तर त्या सर्वसामान्य माणसाने करायचं काय? 6 वर्ष काम करणाऱ्या या तरुणाला आत्महत्या करावी लागली. त्यांनी का केली, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि त्यासाठी चौकशी होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांना तातडीने दूर केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. या काही प्रश्नांचा विचार या क्लिप सगळ्यात तुम्ही पाठवा. हे CVS आहे कधीपासून कधीपर्यंत होते त्यांच्याकडे? काय झालं? हे 6 वर्षापासून गेले 6 वर्ष तो 27 वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि 21 आले साधारणतः असं पकडू आपण. शिक्षण पूर्ण झालं, 20-21 वर्ष तो त्यांच्याकडे लागला, त्यांच्या संस्थांमध्ये लागला आणि त्यांच्यावर काम करत होता. तो स्वतःच्या क्लिपमध्ये म्हणतो मी PA आहे, काम करतो, तुम्हाला PA काय ठेवलं. अशी कोणती वेळ, असं काय प्रतीक काय केलं होतं की त्याला टॉर्चर केलं गेलं? अशा कोणत्या गोष्टी त्याच्याबद्दल माहिती होत्या ज्याच्यामुळे त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली? असं कशासाठी त्याला टॉर्चर केलं गेलं, काय केलं गेलं आणि या संदर्भामध्ये असं या सगळ्या विषयामध्ये ही त्याची आमची मागणी, ही सगळी चौकशी झाली पाहिजे. एका तरुणाचा कशासाठी आत्महत्या करावं लागलं हे समोर आलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे. मंत्री आहे म्हणून वाटेल ते करू शकतो, अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र चालणार आहे का? हा खरं तर आमचा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे की मंत्री आहे तर त्यांनी काही केलं तरी चालेल आणि हे जर झालं नाही तर आम्ही सिव्हिल त्याच्याबद्दल मागणी करणार. नॉट द एक क्लिक आपण ती बघू मोठ्या स्क्रीनवरती, ती लावून आहे तिकडून लावतोय. ती रात्रीची किती व्यंकटेश देशमुख, विजय काळा, शंकरराव काळा, सुनीता काळा याच्यामध्ये उदाहरणार्थ काळा काही संबंध प्लॅनिंग होते. उपाध्यक्ष हे व्हिडिओ लावा. नाही व्हॉट्सअपवर पाठवा ना म्हणतोय उपाध्याय साहेब, व्हॉट्सअपवरतीच पाठवून घ्या ना. एक 5 तारखेचा उल्लेख त्यांनी केला. 5 तारखेचा, त्या 5 तारखेला काय म्हटलं होतं? हो ना, 5 तारीख दिवशी त्याची एक महत्त्वाची नोंद मिळाली की मी मराठीमध्ये असा केला की या प्रकरणाची चौकशी झाली. अशी कोणत्या गोष्टी त्याला माहिती होत्या की ज्याच्यामुळे त्याला इतकं टॉर्चर केलं गेलं आणि त्याला सुसाईड करण्याची वेळ आणली गेली? हा त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाची चौकशी नीट होणं आवश्यक आहे, सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. त्याशिवाय अजून काही गोष्टी ज्या मागे घडलेल्या त्या पुढे येणार नाही. काय आहे तर 5 तारखेचं काही कल्पना आहे? काढून आहोत आहे, ज्यामुळे आपल्या कल्पना आहेत त्या काही गोष्टी घडल्या 5 तारखेच्या. म्हणून म्हणलं की चौकशी होत्या त्या गोष्टी पुढे. गडाख साहेबांचं काहीतरी काळबेर त्यांच्याकडे होतं, काळेंकडे, म्हणून त्यांनी आत्महत्या. अशा वेळी शेवटी एखाद्या मंत्री एखादा टॉर्चर करतोय अशा कोणत्या तरुण मुलगा 6 वर्ष काम करतोय, 1 नाही 2 नाही 6 वर्ष काम करतोय. अशा मुलावरती आत्महत्या करायची वेळ येते. या सगळ्यांची नाव घेऊन तो आत्महत्या करतो. मरणापूर्वीची सगळ्यात मरणापूर्वी ज्या आत्महत्या करण्यापूर्वी ही केली त्यांनी क्लिप आहे.
त्याच्यामुळे त्याच्या व्यथा सुद्धा दाखवतो की हे होऊ नका या विषयामध्ये नुसता त्रास होतो. जे त्याच्या मनात भाव सगळे मोकळेपणाने व्यक्त करतोय. या सगळ्याच्या मध्ये समोर सगळं स्पष्ट आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी समोर स्पष्ट असतानाही मुख्यमंत्री डोळ्यावर पडणार आहेत का त्या शंकरराव गडाखांवरती कारवाई ते करणार आहे, त्यांचा राजीनामा ते घेणार आहे? कारण त्यांनी तर राजीनामा घेतला नाही. या प्रकारे 10 नावं साधारणतः घेतली गेली होती त्या प्रत्येक काळी. त्यातल्या 7 जणांना फक्त ते गुन्हे दाखल झाले, नाव गेली 7 जणांची पोलिसांनी. 3 जण फक्त वगळली. का 3 जण वगळली? 10 पैकी ती 3 नाव घेतली आहेत. त्याच्यामध्ये एक शंकरराव गडाखांचं नाव आहे आणि ती गडा कुटुंबाची 3 नाव वगळलेली आहेत. म्हणजे आत्ताच पोलीस या ठिकाणी हे प्रकरण सगळ्या प्रकरण गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे प्रत्येक काळाला न्याय मिळणार नाही. जर न्याय असेल तर याला पदावरून दूर केलं पाहिजे. मग तुम्ही एकीकडे म्हणताय की पोलीस आतापासूनच हे प्रकरण दाबू पाहतात, मग तुम्हाला असं वाटतं का की पोलीस या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लावतील? म्हणून म्हणलं ना की आम्ही त्याची विनंती अशी सुरुवात आता केली की आम्ही गेले काही दिवस वाट बघत होतो. 30 तारखेला प्रकरण घडलं. आम्ही त्यातलं पोलिसांचं खरोखर काही करतील का? आपण पोलीस जर तिघांची नावं घ्यायला तयार नसतील तर या प्रकरणी चौकशी कशी व्हावं म्हणून आज आम्ही मागणी करतो आहोत की या प्रकरणामध्ये गडाखांनी राजीनामा दिला पाहिजे. शंकरराव गडाखांनी नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी पदमुक्त केलं पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणामध्ये पुढे केस सरकू शकत नाही, त्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे आणि ह्याच्यावर स्पर्धा झालं नाही तर नगरच्या लोकांनी सीबीआय कडे नक्की ते मागणी करतील त्या प्रकरणाची चौकशी करावी. ह्याच्या मागचं प्रतीक काढलं काय माहिती की ज्याच्यामुळे त्याच्यावरती टॉर्चर केलं गेलं आणि त्याला आत्महत्या करण्यात गेलं. सर एक दुसरा प्रश्न आहे. आता तुम्ही एक कॉन्फिडन्स मुद्दा असेल तर दुसरा प्रश्न मी बोलणार. प्रश्न विचार. सर नवाब मलिक यांनी आता एक ट्विट केलंय, सातत्याने सकाळी ते पत्रकार परिषद घेतात, आरोप करतात. त्यांनी एक ट्विट केलंय, मध्ये काहीतरी ट्विट केलंय. मला असं वाटतं की बेशूम आणि बेताल आरोप करणं हे नवाब मलिकांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या हातामध्ये सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, एकाही प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते ठोस मुद्दे पुरावे काही देऊ शकले नाही. कुणाचं तरी काय ते काय धर्म कुठला आहे, कुणाच्या रक्ताला कोण उपस्थित होतं. मला असं वाटतं की मूळ प्रकरण आहे तुम्ही ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या सोबत आहात का विरोधी आहात याच्याबद्दल. त्याच्याबद्दल ते बोलत नाही. त्याच्यावेळी कुणाच्या रक्ताला कोण होतं, कोणी किती रुपयाला शर्ट घातला होता, कोणी किती रुपयाची पॅन्ट घातली होती, या प्रकारे मिसलीड करण्याचा हा सगळा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. मुकेश सोम भरकटवण्याचा प्रयत्न आहे, महाराष्ट्राचं अपयश करण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांनी तो झोपणार नाही. ड्रग्ज माफियाच्या सोबत आहात का विरोधात आहात हा प्रश्न आमचा काय करणार असेल आणि त्या पद्धतीने बोला. पण अशा पद्धतीचं बेशूट बेताल आरोप करणं त्यातनं साध्य काही होणार नाही. त्यांना ठीक आहे. एक त्याचा आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा, कालपासून काल पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि जणू काय भारतीय जनता पार्टीला काय धक्का बसला वगैरे वगैरे अशा कवी कल्पना अनेकांच्या सगळ्या झाल्या. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी या सगळ्या लोकसभा विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये देशभरामध्ये 30 जागा या सगळ्या पोटनिवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीला या 30 जागांपैकी फक्त भारतीय जनता पार्टी होती. भारतीय जनता पार्टीकडे जागा होत्या पूर्वीच्या 6 विधानसभेची जागा होत्या आणि 1 लोकसभेची जागा त्याच्यामध्ये होती. आता भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्षामध्ये काल निवडणुका झाल्यानंतर त्या जागा 7 झाल्या फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मित्र पक्ष म्हणून या जागा झाल्या 14. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे पूर्वीपेक्षा जागा वाढल्या देशभरामध्ये. दुसरीकडे काँग्रेसकडे जागा होत्या 10 देशभरामध्ये आणि 1 एमपी होता. काँग्रेसच्या जागा झाल्या 8 आणि एमपी होता तो नाही आला नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा प्रत्यक्षात कमी झाल्या. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये एकूण जर गोळाबेरीज केली तर त्या भारतीय जनता पार्टीला पूर्वीपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. पण आमच्याकडे काय आहे, भारतीय जनता एकच आनंद स्वतःच्या मग्न राहण्याचं काही जण आवडतं. त्यामुळे भारतीय जनता धक्का बसला, भारतीय जनता पार्टी नाकारलं, अनेकांनी शोध सुरू केले. ज्या देहूचा विषय
देगलूरची निवडणूक भारतीय जनता पार्टीने कधीही यापूर्वी एकदाच लढली 2014 साली. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये ही जागा कायम शिवसेनेकडे असायची आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून यायचा कधी दुसरा यायचा. पण 2014 साली भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा जागा लढली. भारतीय जनता पार्टीने काही जागा मतं मिळाली 20,000 आणि भारतीय जनता पार्टीचा नंबर 4था होता त्या ठिकाणी. आता भारतीय जनता पार्टीने 3 पक्ष विरुद्ध 1 अशी लढाई ही केली आणि भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये वाढ झाली. 50पेक्षा अधिक 66,000 पेक्षा अधिक मतं भारतीय जनता पार्टीने घेतली. ठीक आहे, हा पराभव भारतीय जनता पार्टीला पराभव नवीन नाही, आता पूर्वी आम्ही केलेले. पण ही सुद्धा 3 पक्षाविरुद्ध आमची मतं 50पेक्षा अधिक वाढली. ही सुद्धा आपण अधोरेखित केलं पाहिजे. हे सुद्धा सगळ्यात एक महत्वाचं आहे. आणि देशभरामध्ये तर भारतीय जनता पार्टीच्या जागांमध्ये वाढ झाली आहे, मतांमध्ये वाढ झाली आहे. दुसरं त्याच्यामध्ये आठवण करून देऊ इच्छितो की या निवडणुकीच्या निमित्ताने एक गोष्ट दिसली की शिवसेनेच्या अत्यंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे जुने जाणते नेते, त्यांना एक प्रकारे विषय या निवडणुकीने दिलाय की यापुढे ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्या ठिकाणी शिवसेना भुरळ सुद्धा काढणार नाही. तुम्हाला आठवण असेल की पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यावेळी सत्तेत होती तरी सुद्धा पालघरच्या पोटनिवडणुकीमध्ये केवळ आमचा उमेदवाराचा मुलगाच पावला नाही तर निवडणूक सुद्धा लढवली आणि लढवली. सत्तेत असताना सुद्धा भाषणं केली. पण या ठिकाणी नांदेडची ही देगलूरची जागा शिवसेनेची जागा होती. पण शिवसेनेने एक शब्द काढला नाही काँग्रेस राष्ट्रवादी समोर, कारण पूर्णपणे सत्तेसाठी शरण त्या ठिकाणी जागा देऊन टाकली. आणि त्याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये जे शिवसैनिक आहे जे थोड्या मताने पडले त्यांच्या समोर जिथे काँग्रेस राष्ट्रवादी निवडून आलाय त्या ठिकाणी मात्र प्रश्न नक्की निर्माण होणार आहेत. आढळवांसारखे अनेक नाव सांगू शकतो कारण त्या ठिकाणी ते आता काँग्रेस राष्ट्रवादीनं आमची जागा आणि शिवसेना एक शब्द उघडला नाही. त्यामुळे खरा पराभव कालचा देखील असेल. भारतीय आपल्याकडे जायचं तो मानण्याचं कारण नाही, पण जागा लढवण्यासाठी विचारण्याचं सौजन्य सुद्धा हिंमत सुद्धा दाखवता येत नाही. हा खरा पराभव असू शकतो. त्यामुळे त्यांनी जरा आहे पराभव वाटत नाही तरी त्यांचा अंदाज राहावं. काँग्रेस राष्ट्रवादीला आपण अंधन जागा दिल्या त्याचा अंदाज जरूर राहावं. त्याचं दुसरं म्हणून हे प्रश्न असतील. तिसरा एक तिसरा विषय केदारनाथला 5 तारखेला नरेंद्र मोदीजी च्या हस्ते केदारनाथ येथे एक मोठा कार्यक्रम आहे. आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचं 5 तारखेला अनावरण आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी भाजपतर्फे देशभरामध्ये 82 ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले. तर महाराष्ट्रात सुद्धा केदारनाथ धामचं 200 कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शंकराचार्यांच्या तीर्थक्षेत्राचा पदस्पर्श झाला अशी 82 ठिकाणी निवडली आहेत. त्याच्यामध्ये या निमित्ताने महाराष्ट्राचं त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी-वैजनाथ, कोंढानागनाथ, पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर अशा विविध ठिकाणी एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्र्यंबकेश्वरला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री भरती पवार आणि कपिल पाटील हे औरंगाबाद कृष्णेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत. रावसाहेब पाटील भागवत कराड आणि हे भीमाशंकरला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापुरामध्ये जगद्गुरु शंकराचार्य मठ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सचिव पंकजाताई या औंढा नागनाथ उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन ज्यावेळी केदारनाथला तो कार्यक्रम सुरू असेल त्यावेळी या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन अशा पद्धतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हा होणार आहे. आपण एक कार्यक्रमाची माहिती मला द्यायची होती. काही प्रश्न असतील तर विचारा.